नमस्कार. सुदगील संवाद आंबट गोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी रवींद्र दुर्वे. नमस्कार, मी निलेश ओझरकर. आम्ही दोघांनी मिळून टेस्टी फूडी हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालू केलेली आहे. आम्ही दोघंही फाउंडर मेंबर आहोत. आमच्या इथे तयार होणारे प्रत्येक पदार्थ हे जे आहे की स्ट्रिंजेंट क्वालिटी कंट्रोल पॅरामीटर्स वापरून तयार केले जातात. तर आता जर क्वालिटी कंट्रोल विषयी सांगायचं झालं तर आमच्या इथे मुख्य ते प्रथमदर्शनी सेन्सरी अनालिसिस केलं जातं. सेन्सरी अनालिसिस म्हणजे काय असतं की एखादा पदार्थ बनवला तर त्याची काही टार्गेट पॅरामीटर्स असतात की त्याची चव कशी असावी, त्या चवीचे पॅरामीटर डिफाईन केले जातात. ते तिखट असावं का, मीठ असावं का, त्यात मीठ कमी जास्ती आहे का, या सगळ्या गोष्टी तपासणं हे गरजेचं असतं. त्यामुळे इथे एक आमचं सेन्सरी पॅनल बसतं आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टी इथे तपासल्या जातात आणि त्यानंतर बेसिकली की ते गोष्टी पुढे जातात पॅकिंगला. त्यानंतर जे काही काम असतं ते काही वेळा आम्ही बेसिकली त्या बाहेरच्या गव्हर्नमेंटच्या लॅब, एनएबीएल अक्रेडिटेड लॅब मध्ये हे पदार्थ टेस्ट करण्यासाठी पाठवतो. इथे केमिकल आणि मायक्रोबायल लोड हे तपासले जातं. म्हणजे की ज्याला इकोलाय वगैरे, कॉलिफॉर्म्स वगैरे, सॉल्मोनेला, ह्या सगळ्या क्रिटिकल टेस्ट ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्या एनएबीएल अक्रेडिटेड लॅब मध्ये होतात. आणि ज्या प्रायमरी दर्जाच्या ज्या टेस्ट आहेत, सॉल्ट, ऑइल किंवा पीएच, ऍसिडिटी वगैरे, ब्रिक्स लेवल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इनहाऊस करतो इथे थ्रू सेन्सरी पॅनल. आता आपण आलेलो आहे टेस्टी फूडी हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आणि या कंपनीचे दोन्ही जे फाउंडर मेंबर आहेत, मी त्यांना आपलं जे काही परिचय आहे तो देण्यासाठी त्यांच्याकडे माईक सुरू करतोय. नमस्कार, मी रवींद्र दुर्वे. मी आय टी इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 20 वर्ष काम केलं. मी स्वतः बीई कॉम्प्युटर आहे आणि त्या आय टी इंडस्ट्रीमध्ये 20 वर्ष काम केल्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून ही टेस्टी फूडी हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस ही प्रायव्हेट कंपनी जी आहे ही चालू केली आणि इथनं आपण मोस्टली महाराष्ट्रीयन प्रोडक्ट्स वरती फोकस ठेवून ते महाराष्ट्रीयन प्रोडक्ट्स आपण सगळीकडे सप्लाय. हे तुमच्या बरोबर जे आहे ते मला असं वाटतं त्यांना पण परिचय आपण द्यायला लागूया. नमस्कार कल्याणकर, मी निलेश ओझरकर. माझी अकॅडमिक बॅकग्राऊंड MBA मार्केटिंग. ह्या व्यतिरिक्त मी साधारण 14 ते 15 इंटरनॅशनल सर्टिफिकेशन केली. त्यामध्ये IIM मुंबई आणि IIM केरळा इथनं एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन घेतलंय. माझा साधारणपणे IT क्षेत्रामध्ये 18 ते 20 वर्षाचा अनुभव आहे. त्या 18 ते 20 वर्षाच्या कालावधीत आम्ही ग्लोबल प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये मुख्यत्वे काम केलंय. मी आणि रवी लहानपणापासून एकत्र आहोत. आमचं बरंचसं IT करिअर एकत्र झालंय. बऱ्याच वेळा आम्ही एकाच कंपनीत नोकऱ्याही केल्या, प्रोजेक्टही केलेले. आणि हे 18-20 वर्षाच्या अनुभवानंतर आमच्या असं लक्षात आलं की सगळ्यात आयुष्यात समाधान हवे असेल तर स्वतःसाठी काम करणं ही योग्य दिशा असू शकते. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की उद्योग छोटा का असे ना, पण तो आपला स्वतःचा असावा. म्हणून 18-20 वर्षाच्या IT करिअर, चांगल्या करिअर नंतर आम्ही निर्णय घेतला की आपल्या घराजवळ होणारा छोटासा फूड व्यवसाय, जो आमच्या अगदी मनाशी होता की फूड व्यवसाय करावा. कारण ग्लोबली आम्ही कुठेही राहताना आम्हाला फूडचे चॅलेंजेस बघायला मिळाले होते. तर आज आम्ही 15-20 वर्षे फूड प्रोसेसिंग व्यवसायात आहोत. आमची मुख्य जी कस्टमर आहे ते हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅटरर्स. हा साधारणपणे आमचा उद्योग आहे आणि आमचं फोकस प्रॉडक्ट्स आहे महाराष्ट्रीयन प्रॉडक्ट, त्यातही उपवासाची महाराष्ट्रीयन प्रॉडक्ट जी बऱ्याच हॉटेल्समध्ये अभावाने मिळते. ती आम्ही बनवण्यासाठी ट्रॅडिशनल गोष्टी ची योग्य इन्ग्रेडियंट्स आणि चांगलं प्रमाण त्या दृष्टीने आम्ही करत असतो, जी लोकांना आवडत आहे. मला हे दोघांनाही विचारायला आवडेल की तुम्ही IT सारखं 15-20 वर्षापूर्वी क्षेत्र, जो निलेश MBAचं क्षेत्र, म्हणजे त्यावेळेला दोघाही क्षेत्राला खूप वाव होता आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तुम्हाला होत्या. तुम्ही सर्व्हिस पण मला असं वाटतं नुसती भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा सर्व्हिस केलेल्या आहेत आणि त्याच्यातनं तुम्ही नंतर या क्षेत्राकडे जेव्हा वळालात तेव्हा तुम्हाला काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागले, काय काय म्हणजे घरापासूनच सुरुवात केली. ज्या दिवशी तुम्ही नोकरी सोडली त्या दिवशी तुम्हाला घरानंतर कसा काय अनुभव मिळाला, घरातले सगळे पाठीशी होते का, मित्रमंडळी वगैरे सगळे, काय म्हणाल तुम्ही याच्यावर?
माझं जर विचाराल तर माझ्या घरातले प्रचंड प्रमाणात नाराज झाले होते, कारण माझ्याकडे खूप चांगली नोकरी, माझ्या आणि रवीलाही चांगली नोकरी होती. पण समहाऊ घरातले कन्व्हिन्स नव्हते की चांगल्या दर्जाची आयटी क्षेत्रासारख्या फ्लरिशिंग करिअर नोकरी असताना एक वडापाव सारखा दुय्यम दर्जाचा व्यवसाय करणं, ज्याला समाजामध्ये तशी पत नसते, तो उद्योग करणं कितपत हिताचं आहे, अशा दृष्टीने ते साशंक होते. पण जसं वेळ निघत गेला आणि त्यांना व्यवसायाची व्याप्ती आणि आम्ही जे काही वेगळ्या प्रकारचं काम करतो याचा अंदाज आला, त्यानंतर त्यांचा पाठिंबा मिळायला सुरुवात झाली. आज तशी कोणाची तक्रार नाही. ज्या पद्धतीने आमचा व्यवसाय ग्रो झालाय आणि ज्या पद्धतीने आमचे कस्टमर समाधान व्यक्त करतायत की ह्यांच्या प्रॉडक्ट्समुळे आमचे हॉटेल नीट चालतायत, हे सगळं पाहता बेसिकली आज घरचे सगळे लोक खुश आहेत. नाही, पण मला आणखीन असं म्हणावंसं वाटतं की ज्या वेळेला आपण सुरू केलं, तुम्ही आता म्हणाल्याप्रमाणे, कारण याला मी म्हणजे आपल्या घरातलं एकंदरीत वातावरण, कारण मराठी माणूस म्हणल्यानंतर त्याच्या घरामध्ये एकच वातावरण असतं, चांगला शिक्षण घे बाबा आणि चांगल्या ठिकाणी जॉबला जा, तर महिन्याला फक्त पैशाची नोकरी कर आणि मजा कर बायका मुलांबरोबर. पण तुम्ही हा जे काय एक वेगळ्या पद्धतीचं ध्येय गाठलं आणि त्यात सक्सेसफुल सुद्धा झाला, म्हणजे मला तर असं वाटतं की सुरुवातीला तुमच्या मागे आपल्या जी चर्चा अगोदर झाली त्याच्यामुळे तुमच्या बोलण्यात आलं की सुरुवातीला तुम्ही मसाले बनवण्याचं अगदी घरातनं सुरुवात केली. तर रवी, त्या मसाल्या मागचा पण एखादा किस्सा काय आठवतो का तुला? नक्कीच. ज्या वेळेला आम्ही या क्षेत्रामध्ये उडी मारायचं ठरवलं, ठीक आहे, काही जणांनी त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली, पण काही जणांनी आम्हाला सपोर्ट पण केला. म्हणजे त्यातल्या त्यात मी घरातलं जर का सांगितलं तर माझ्या मिसेसनी त्याला चांगला सपोर्ट दिला. त्याच्यानंतर मी ज्या आयटी कंपनीमध्ये कामाला होतो तिथे जे माझे बॉसेस होते त्यांना पण आम्ही आमची कल्पना जेव्हा सांगितली, तर त्यांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. कारण दे कुड व्हिज्युअलाइज द फ्युचर ऑफ दिस बिझनेस. म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की ना, यू गो अहेड अँड डू दिस बिझनेस. पण हे जेव्हा आम्ही अ, आता प्रत्येक गोष्ट कशी आहे की छोट्या छोट्या गोष्टींमधनं उभी राहते. तर आम्ही एकदम आयटी मधनं आम्ही या व्यवसायात उतरलो. तर त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला घरीच आमचे मसाले तयार करत होतो, तर त्यावेळेला कसं असायचं की मसाले ग्राइंड करायचा जो काही प्रकार असायचा तो माझ्या घरी असायचा. अच्छा. आणि मसाले तयार करायचा जो काही प्रकार असायचा तो निलेशच्या घरी असायचा. तर त्यावेळेला मग काय करायचं की मी आपलं बायको कामावरती गेली की आपण मसाले ग्राइंडिंग करायचो. मग साधारण एक 11:30-12 पर्यंत मी निलेशकडे ते डब्यामध्ये भरून घेऊन जायचो आणि मग तिथे मग मसाले तयार केले जायचे. अशा पद्धतीने ते आमचा व्यवसाय आम्ही हळूहळू पुढे चालू ठेवला. नाही, पण मला मला परत रसिकांना आमच्या सगळ्या सांगायला आवडेल की रवीनी आपल्या मिसेसला पण प्राधान्य दिलं आणि ऑफिसच्याही दिलं. कारण शेवटी असं आहे की होम मिनिस्टर पाठीशी पाहिजे आणि ऑफिसच्या लोकांनी कदाचित हा कॉम्पिटिटर आहे, हा जातोय आपल्यातलं म्हणूनही सपोर्ट केल्याची शक्यता नाकारतही येत नाही असं म्हणजे. पण एक लक्षात घ्या की दोघांनी आपापल्या घरामध्ये, म्हणजे तुम्ही राहायला पण जवळजवळच होतात का? हा, त्याच्यामुळे बघा, एका ठिकाणी प्राथमिक स्टेजचे मसाले तयार करणं आणि दुसऱ्या घरामध्ये ते सगळं फ्राय करणं वगैरे. पण मला असं वाटतं दोन्हीपैकी प्राथमिक पेक्षा फ्राय वगैरे करण्यामध्ये सगळी गंमत जम्मत असते. कारण त्यानंतर एक प्रकारचा सुगंध मिळेल, वास असं म्हणणार नाही, पण सुगंध येतो. पण हा सुगंध सगळ्या सोसायटीला भावला का? मसाले म्हणजे थोडक्यात काय असतं की ही ओले वाटण असतात. हा. मीच्या घरी आलं, लसूण, मिरची याचं वाटण साधारणपणे होत होतं, किंवा त्यातला एखादा कंपाऊंड माझ्या घरातही वाटण व्हायचं. तो 2 डबे भरून ते घेऊन यायचा, माझ्या घरातला 1 डबा, आणि मग मी ते तळायचो. तळायचं म्हणजे मसाला कुठलाही करताना त्याचा मूलभूत घटक जो आहे ते ऑइल आहे. ऑइलचं एक तापमान आणून त्यामध्ये ते फ्राय केले जायचे. तेव्हा त्यातले सगळे अरोमा रिलीज केले जायचे आणि ते बाहेर जायचे. आणि बऱ्याच वेळा मी किचन मध्ये काम करत असताना वरच्या बाई कंप्लेंट करून यायच्या की रोज चिकन मटन बनवतात आणि आमच्या घरी पाठवत नाही. हे काय आहे तुमचं, म्हणजे काय चाललेलं आहे ते सगळं, नाही तर तुम्ही रोज खाता. किंवा मी त्यांना कुत्रण सांगितलं आम्ही रोज चिकन मटनच खातो आजकाल. त्यामुळे म्हटलं अशा रीतीने आम्ही वेळ, पण ते चांगले वास असल्यामुळे तशी कधी कोणी तक्रार किंवा त्रास आम्हाला द्यायचा प्रयत्न केला फक्त वाटेवाटी मागायला मागायची नेहमी, पण कोणाला त्रास कधी झाला नाही. हे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की कुठलाही बिझनेस करताना त्याच्या बॉटम पासून त्याची सगळी माहिती आणि सगळ्यात महत्वाचे म्हणतो ना आपण, वेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं स्वतः केल्याशिवाय तुम्हाला सगळं हे करणार नाही.
पण हे सर्व तुम्ही आपापल्या घरात करत असताना आमच्या अजूनही एक कानावर आलेलं आहे की तुम्ही काहीतरी कर्जतच्याकडे काहीतरी कॅन्टीन वगैरे पण चालवायला घेतलेलं होतं का सुरुवातीला? घेतलेलं का? की काय झालं होतं की आम्ही सुरुवातीला ज्या कंपनीचे फ्रँचायझी घेतल्या होत्या त्यांच्या तत्वाशी आणि आमच्या तत्वांशी कधीच मेळ घातला गेला नाही. मराठी आणि माणसं आहे ना, आपण हां, ते त्यामुळे आम्हाला ते मॅन्युप्युलेशन जमली नाही लाईफमध्ये. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपलं स्वतःचं गोष्टी करायच्या, स्वतःला ज्या पटतील भावतील जमतील त्या, आणि प्रामाणिकपणे आणि सचोटीने करायच्या. कारण उच्च विद्याविभूषित असल्यावरती पण जर मॅन्युप्युलेशन लाईफमध्ये करायची असतील मग त्याला काही अर्थ नाही. मग ती आपण सामाजिक बांधिलकी आणि इतर जबाबदाऱ्या टाळतो आहोत, असा मला प्रामाणिक अर्थ आहे. तर हे करता करता आम्ही काय केलं की कर्जत इंजिनिअरिंग कॉलेज, रवीचे एक नातेवाईक तिकडे राहत होते, त्यांच्यामार्फत ही अपॉर्च्युनिटी आम्हाला कळली आणि आम्ही तिथल्या प्रिन्सिपलला जाऊन प्रेझेंटेशन दिलं की आमच्या डोक्यात काय कल्पना आहे, हे कॅन्टीन कसं चालवावं. ते त्यांचं कॅन्टीन बंद पडलेलं होतं, अतिशय डबघाईला आलं होतं. साधारण 1,500 मुलं तिथे होती, पण त्यांची नीट खायची व्यवस्था होती. तर आम्ही त्यांना फ्रोझनचा कॉन्सेप्ट सांगितला. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ट्रायल टेस्ट केली प्रॉडक्ट. ते प्रॉडक्ट बघितल्यावर दे आर झॅप. ते म्हणे आम्ही दिलं तुम्हाला कॅन्टीन आजच. पण ह्याचबरोबर त्यांनी एक रायडर टाकला की स्पष्टपणे तुम्हाला सांगतो की तुम्हाला ह्याच्यात पैसे मिळणार नाहीत. हे स्पष्ट शब्दात ॲज ए प्रामाणिकपणे प्रिन्सिपलने आम्हाला सांगितलं की तुम्ही शिकलेले आहात, सुशिक्षित आहात, चांगल्या गोष्टी करतात, पण तुम्हाला हा रायडर टाकतोय की याच्यात पैसे मिळणार नाहीत. आम्ही म्हटलं काही हरकत नाही, आम्हाला आमचे हात पोळायची तयारी आहे, आम्हाला चांगलं खायला घालायचं आहे, आम्हाला याच्यात शिक्षण हवं आहे आणि त्या शिक्षणासाठी ही आम्ही जबाबदारी घेतोय. पण अशा मग रीतीने हे आम्ही सुरू सगळं केलं. करत असताना म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्टीचं सगळं नॉलेज झालं, बरोबर की नाही? पण कुठलाही उद्योग करताना त्यातले जे लूप होल्स असतात किंवा त्याच्यामधले जे लिकेजेस असतात, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात. मग अगदी म्हणेल मी, एखादा उरलेलं ऑइलचं काय करायचं किंवा तेलाच्या डब्याचं काय करायचं किंवा बाकी ज्या चोऱ्या माऱ्या थोड्याशा होतात, तर त्याच्यावर तुम्ही कसं काय कंट्रोल केला? आम्हाला त्या गोष्टींवरती कंट्रोल करता नाहीच आला. म्हणजे जर का स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे सांगितलं तर, कारण काय होतं की आम्ही कल्याणला राहायचो आणि कॉलेज जे होतं ते कर्जतला आहे. आम्हाला जायचं तोपर्यंत जवळजवळ तिथे 2-1 तास लागायचे. आम्ही आमची स्वतःची कार घेऊन तिकडे जायचो, पण 2-1 तास तर तिथे लागायचेच लागायचे. तर या गोष्टी आम्हाला त्या कळायच्या की बाबा इथे लिकेज आहे, तिथे लिकेज आहे, पण त्या घडीला आम्ही काहीच करू शकत नव्हतं. पण आमचं मेन उद्दिष्ट हे होतं की आपल्याला याच्यामधनं शिकायचं. तर ते शिकता शिकता, ते करता करता हे सर्वात महत्त्वाचं लक्षात आलं की इथे जी काय आपली डिपेंडन्सी आहे, ते इथूनचा जो काही कारागीर आहे तो जे काय करतो त्याच्यावरती आपली डिपेंडन्सी आहे. आणि जर का माझी डिपेंडन्सी आहे तर ती बाकी सगळ्याच हॉटेल्समध्ये किंवा सगळ्याच कॅन्टीनमध्ये तशी डिपेंडन्सी. मग ती डिपेंडन्सी रिझॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणून मग आम्ही पुढचा जो आमचा व्यवसाय जो आहे, मसाल्यांचा व्यवसाय, त्या मसाल्यांच्या व्यवसायाकडे आम्ही वळलो. म्हणजे थोडक्यात म्हणायचं तुम्हाला की कुठलंही हॉटेल जास्त चांगलं चालतंय ते त्याच्या चवीमुळे, बरोबर की नाही? आणि ती चव जी हातात जी कंट्रोल असते ती असते त्या शेफच्या, त्या कुकच्या हातामध्ये. आपण म्हणतो कुक बदलला की ते हॉटेलचं सगळंच नशीबच पालटतं. म्हणजे तुम्ही त्या कुकच्या नशिबात स्वतःच्या हातात घेतलं असंच म्हणायला लागेल ना. आणि तुम्ही स्वतः मसाले करून द्यायला लागले. मग अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्केटिंग करताना काय काय नवीन नवीन टेक्निक्स वापराव्या लागल्या? आमचं मार्केटिंग टेक्निक्स एकदम साधं आणि सरळ, सोपं, सामान्य माणसासारखं होतं. आम्ही काय केलं की प्रत्येक हॉटेलमध्ये आमची प्रॉडक्ट टेस्ट करायला नेली. तिथे काही प्रमाणात त्यांना करून दाखवली, त्यांना काही सॅम्पल्स त्यांच्यासाठी ठेवली. त्यातनं त्यांना दर्जा कळला, त्याची चव कळली. मग त्यांचं फक्त एक गोष्ट त्यांच्या डोक्यात होती की हे मला परवडेल का. मग ते आम्ही त्यांना परवडणाऱ्या योग्य किमतीत ही गोष्ट बसून दिलं. काही वेळा सुरुवातीला आम्ही कॉस्ट टू कॉस्ट गोष्टी कस्टमरला दिल्या आहेत, सो दॅट त्यांनी वापराव्या त्या आणि ह्याचा फायदा घ्यावा. म्हणजे तुम्ही शेफच्या पोटावर पहिल्यांदा पाय आणला, बरोबर ना? आणि तुमचे प्रॉडक्ट तुम्ही लोकांना, म्हणजे मेन हॉटेल्स जे आहेत या सगळ्यांना देऊन तिथे तुम्ही एक छानसा कस्टमर वर्ग तयार केला की ज्याला हीच चव पाहिजे अशा अर्थाने. आणि मग हीच चव पाहिल्यानंतर मग तुम्ही मार्केटिंगमध्ये अजूनच पुढे गेला असाल, मला त्यात काही शंका नाही आहे. पण आत्ताच्या जागी आपण जे बसलेलो आहोत, हे सर्व करत असताना आपल्याला काही लिगल गोष्टींची सुद्धा काळजी घ्यावी लागते. खास करून मी म्हणेल, ज्यावेळेला फूडबद्दल आपण हाताळणी करतो त्यावेळेला आवश्यक असलेले लायसन्स, त्याचे नियम, याबाबत तुम्ही कसं काय सांगड घातली? कारण दोघंही तुम्ही सुशिक्षित आहात,
उच्चवर्णीय म्हणजे शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे तू स्वतः रवी टेक्निकल पर्सन्स आहे, IT फील्डमधला आहे, तू MBAतला आहे. तर मग हे सगळे लायसन्स वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्यांचं कसं काय तुम्ही सांगड घातली गेली? आम्ही काय केलं की आम्ही जो व्यवसाय करणार होतो त्या व्यवसायाची पूर्ण माहिती घेतली आणि ह्या व्यवसाय करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या काय काय पद्धती आहेत, काय काय लॉज आहे, रेग्युलेशन्स आहेत. आता उदाहरणार्थ फूडसाठी क्रिटिकल लॉ जो आहे तो FSSAI आहे, फूड स्टँडर्ड सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडियाचा लॉ आहे. तो लॉ काय सांगतो की तुम्ही व्यवसाय करायचा तर ते प्रॉडक्ट म्हणजे नक्की काय हे समजून घ्या. त्या प्रॉडक्टसाठी गव्हर्नमेंटची मानकं काय आहे, काय कुठल्या प्रकारच्या टेस्ट केल्या पाहिजे, कुठलं इन्ग्रेडियंट घेताना ते इन्ग्रेडियंट म्हणजे नक्की काय, त्या इन्ग्रेडियंट घेताना ते चांगलं इन्ग्रेडियंट आहे का वाईट इन्ग्रेडियंट हे तपासायचं कसं, इथपासनं वेगळ्या क्वालिटी कंट्रोल मेथड ते प्रॉडक्ट तयार करताना वापरायच्या कशा, ही मानकं त्या लॉमध्ये सगळी स्पष्टपणे लिहिली आहे. ते पुस्तकाचा नीट आम्ही अभ्यास केला आणि समजून घेतली आणि कुठली इन्ग्रेडियंट्स वापरायची आहे, कसल्या प्रोसेसेस कुठल्या कुठल्या करायच्या आहे आणि काय काय क्वालिटी कंट्रोल गोष्टी आपल्याला प्रोडक्शन करताना वापरायच्या आहेत याचा नीट अभ्यास करून त्याचा मेळ घातला. आणि आमच्या इथले आज प्रत्येक प्रॉडक्ट्स तयार करताना त्याच्या चेकलिस्ट बनतात, त्या चेकलिस्ट होणं आणि त्याचं सेन्सरी ॲनालिसिस होणं, ह्या क्वालिटी कंट्रोल ह्या सर्व स्तरामध्ये म्हणजे रॉ मटेरियल एंट्री पॉईंटपासनं प्रोसेसिंग करणं किंवा ते प्रोडक्शन काढणं, पॅकिंग होणं किंवा पॅकिंग करायच्या आधी आणि बाहेर जाणं इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी क्वालिटी कंट्रोल आणि फूड सेफ्टीच्या पॅरामीटर आम्ही लॉप्रमाणे फॉलो करतो. आता हे सर्व आपण जे करतोय आहोत तर याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लेबर लागणार, तो स्किल्ड लेबर लागणार आणि जिथे आपण फॅक्टरी चालवतोय त्या फॅक्टरीच्या आसपासची व्यक्ती लागतील तुम्हाला. कारण सगळ्या बाजूनी विचार करायला लागतो. कारण शेवटी असं आहे की कुठलाही कारखाना कुठली फॅक्टरी टाकताना ती लेबर ओरिएंटेडच असते. तर त्या बाबतीत पण रवी तुम्हाला काय अडचणी आल्या सुरुवातीला? लेबरच्या दृष्टीने आम्हाला तशी फारशी अडचण आली नाही. कारण आम्ही काय केलं की आधीपासून म्हणजे सुरुवातीचा पहिल्या एम्प्लॉईपासून आम्ही हे डिसाईड केलं होतं की आपल्याला जे कोणी कामासाठी घ्यायचे आहेत ते आपल्याला लेडीज फर्स्ट याच्यासाठीच आपल्याला त्यांच्यासाठीच आपल्याला काम करायचं. म्हणजे थोडक्यात वुमन एम्पॉवरमेंट हा जो काही विषय आहे त्या वुमन एम्पॉवरमेंट हा फोकस होतो. त्यामुळे आमच्याकडे आज पण सगळे ज्या कोणी कामाला ज्या आहेत त्या 99% ह्या वुमन आहे. आणि सर्वात त्या कामाला ठेवायच्या मागचं दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट असं आहे की त्या आल्या ना की स्वच्छता घेऊन येतात. बरोबर बरोबर. हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे आज त्यांना मला कुठेही फॅक्टरीमध्ये सांगायला लागत नाही की बाबा हे साफ कर ते साफ कर. जसं आपल्या घरामध्ये गृहिणी जी असते की ती किचन तिचं काम झालं की ती व्यवस्थित साफ करून चकचकीत करून ठेवून देते. तसंच या गृहिणी आहेत. तसंच या आमचं जे काही किचन आहे ते त्यांचं स्वतःचं किचन आहे अशा पद्धतीनेच ते तिथे काम करतात. तशीच साफसफाई ठेवून देतात. तसंच त्यांना कोणतीही बाकीची व्यसन नसतात की कुठे बाहेर जाऊन गुटखा खा, तंबाखू खा, ही व्यसनं नसतात. त्यामुळे आम्हाला तो म्हणजे फूड मधला सर्वात महत्वाचा विषय की कंटॅमिनेशन होणं या बाहेरच्या प्रोडक्ट तर ते अवॉइड केलं जातं. आणि काम पण सिस्टमॅटिक असतं. एकदा दिलं काम की ते आपलं व्यवस्थित करणं. तर आमच्याकडे कसं आहे की पहिला जो काही आमचा एम्प्लॉई आहे तो आज पण आमच्याकडे कामाला आहे. तो म्हणजे आज जवळजवळ 15 वर्ष झाले ते 15 वर्ष आमच्याकडे कामाला. आणि इथे काही स्किल्ड लेबरची गरज नाही आम्हाला. आमच्याकडे काही अनस्किल्ड लेबर चालतात. आणि काही जर का आमच्याकडे असलेल्या लेडीज जर का बघितल्या तर त्या कधी शाळेत पण गेलेल्या नव्हत्या. अच्छा. तर पण त्या काम व्यवस्थित करतात. आणि त्या आमच्या इथे आल्यानंतर त्यांनी स्वतःच ते लिहायला वाचायला सगळं शिकल्या. कारण आमच्या इथे आल्यावरती तिथे वजन काट्यावरती ते नंबर्स त्यांना कळायला लागतात. त्याच्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी असतात ते बाबा हे करा ते करा. तर त्यासाठी त्यांना तेवढं तरी नॉलेज. पण त्या आमच्या इथे आल्यावरती त्या स्वतः शिकल्या आणि आज ते एकदम व्यवस्थितरित्या हे सगळं प्रोडक्शन हँडल. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही नुसता बिझनेस नाही केला, नुसता उद्योग नाही केला, तर महिलांचं सक्षमीकरण सुद्धा केलं. आणि ते करत असताना हा जो एक खाद्यपदार्थ असल्यामुळे त्यांची सुरक्षितता की त्यांच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी तुम्ही महिला परत घेतल्या. कारण आपल्या घरातली शिकवण आहे की बाई म्हटली की ती लगेच साफसफाई वगैरे प्रॉपर ठेवते. आणि मगाचपासून जो उल्लेख होत होता तुमचा की आजीचा तो मुरांबा किंवा आजीचं ते लोणचं, म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घरातनंच आपल्याला जे काही संस्कार मिळालेले आहेत त्याचा परिपूर्ण उपयोग
हा तुम्ही इथे केलेला दिसून येतोय. मला निलेश तुला आणखीन एक विचारावंसं वाटतं की मला एक सांग की हा आत्ताचा जो तुमचा उद्योग आहे हा उद्योग महाराष्ट्रापर्यंत पोचलेला आहे, पण महाराष्ट्राबाहेर न्यायचा तुमच्या मनात आलं आणि मग त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागलं? कसा तुम्ही आता भारताबाहेर आणि भारतात पूर्ण हा तुमचा उद्योगधंदा पसरवला आहे? सध्या आमचे कस्टमर हे महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहेत, तर आमचे इंदोरमध्ये बरेचसे कस्टमर आहेत. इंदोरला साधारणपणे महिन्याला 1 ते 5 लाख बटाटेवडे आमचे मसाले वापरून होतात आणि साधारणपणे 10-1 हजार मिसळ तयार होतात. तसेच समोसे, पावभाजी, साधारणपणे एक 5 ते 10 हजार किलोचं तरी मिनिमम मटेरियल आमचं इंदोरमध्ये रेग्युलरली जातं दर महिन्याला. आणि इंदोरचे बेसिकली क्रिटिकल चेन्स आमचे आज कस्टमर्स आहेत. त्या व्यतिरिक्त आज भारतातली जी टॉपमोस्ट क्लाउड किचन कंपनी आहे, तर मी त्याचं नाव घेऊ इच्छित नाही, पण टॉपमोस्ट कंपनी, त्यांची भारतभर 400 किचन्स आहेत, जी आसाम, गुवाहाटी, कलकत्ता, इंदोर, बँगलोर, हैदराबाद, गुजरात, राजस्थान ह्या सगळ्या किचन्समध्ये आमच्याकडची काही प्रॉडक्ट्स त्यांना सप्लाय केली जातात. आणि त्यामुळे तसं म्हणाल तर आमची प्रॉडक्ट बेसिकली बऱ्याच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राबाहेर बऱ्याच ठिकाणी वापरली जातात. आणि इथून पुढे बेसिकली आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रात मेन कस्टमर जरी असला तरी बाहेर ह्या प्रॉडक्टचं मार्केट प्रचंड आहे. त्यामुळे आमचे प्रयत्न ऑलरेडी सुरू आहेत की इतर राज्यांमध्ये तसेच परदेशामध्ये आमची प्रॉडक्ट्स कशी स्मूथली जातील. काही प्रमाणात हाँगकाँगमध्ये आमचे मसाले जात आहेत. आजच बेसिकली आज संध्याकाळच्या फ्लाईटनी कदाचित जातील, आज संध्याकाळी किंवा सोमवारी. राईट. छानच. म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे की दोघंही उच्च शिक्षित मित्र एकत्र येतात आणि छानसा बिझनेस करून दाखवतात आणि त्यातल्या त्यात सगळे दोघंही जण मराठी. म्हणजे बघा तुम्ही, घरातनं कुठल्याही पद्धतीचं यांना बॅकग्राऊंड नाही उद्योगाचं, पण त्याच्यात आपल्या कौशल्याने, आपल्या स्किलनी, आपल्यावर झालेले संस्कारांनी ते ह्या धंद्यामध्ये सेटल होत आहेत. आणि नुसते सेटल नाही तर आजच्या कंडिशनला मला असं वाटतं तुमच्याकडे एक 40 ते 50 सुद्धा स्टाफ आहे, बरोबर आहे ना? 34 लोकांचा स्टाफ आज ह्याच्यावर उदरनिर्वाह करतोय. यांचं परत संपूर्ण आयुष्य यांनी याच्यावर लावलेलं आहे. तर हे सगळं करत असताना मला एवढं दोघांना आता शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की मराठी म्हणा की आत्ताची जी नवोदित पिढी जी आहे, या नवोदित पिढीने जर का उद्योगाकडे जायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काय एक 2-4 महत्त्वाच्या गोष्टी सांगाल की त्यांनी कुठल्याही फील्ड असो, मध्ये खाद्यपदार्थाचं जसं असू नये, तर त्यासाठी तुम्ही काय दोघंजणं मिळून सांगाल की काय पद्धतीने त्यांनी उद्योगात उतरलं पाहिजे? सर्वात महत्त्वाचं, कोणत्याही उद्योगात तुम्हाला उतरायचं असेल तर त्या उद्योगाचं डिटेल नॉलेज तुम्हाला घेतलं पाहिजे. म्हणजे एकदम आपण एखादं प्रॉडक्ट जरी तुम्ही बनवत असाल तर ते प्रॉडक्ट कसं बनवायचं पासून ते कसं विकायचं आणि त्याच्यामधनं आपल्याला पैसे मिळत आहेत की नाही. शेवटी आपण व्यवसाय करतो हे थोडंफार आपलं उत्पादन वाढवण्यासाठी किंवा आपल्याला पैसे मिळण्यासाठी. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की मला याच्यामधनं थोडेफार पैसे मिळणार आहेत. आणि तर त्यासाठी प्रत्येक गोष्टी म्हणजे आज प्रोडक्शनपासून ते मार्केटिंगपर्यंत आणि प्रॉडक्ट मार्केटमध्ये सेल करणार, या प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला नॉलेज घेतलं पाहिजे, तर तुमचा व्यवसाय सक्सेसफुल होऊ शकतो. जसं रवीने बेसिक गोष्टी सांगितल्या आहेत त्याचप्रमाणे मी सांगेल की ॲज अन एंटरप्रिनर यू शुड ऑलवेज स्पॉट ऑन द अपॉर्च्युनिटी. म्हणजे नेहमी चालता बोलता तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसली तर ती घ्यायचा प्रयत्न करा. आणि आयुष्यात रिस्क घ्यायला शिका. रिस्क घेतल्याशिवाय रिवॉर्ड्स मिळणार नाहीत. रिस्क घ्या आणि ॲडॅप्टेबल राहा सिच्युएशनशी. असे बरेच आयुष्यात चढ उतार येत राहतात. ते चढ उताराचा सामना करा आणि बी रेझिलियंट इन दॅट आणि सी टू दॅट की यू सेल इट थ्रू द टफ टाइम्स. मी उदाहरण सांगेल की कोविडच्या काळामध्ये सगळ्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. सगळी हॉटेल्स आणि सगळेजण घरात बसले होते. सगळ्यांच्या लायबिलिटी वाढल्या होत्या. उत्पन्नाचं साधन बंद झालं होतं व्यावसायिकांचं. आणि तिथनं बेसिकली व्यवसाय सस्टेन करणं हे सगळ्याच उद्योगांचं चॅलेंज होती. बरीचशी मुंबईतली हॉटेल्स बंद झाली. आमची परिस्थिती अशी खूप काही आल्हाददायक नव्हती, पण आम्ही उभं राहिलो. आणि त्या उभं राहता आम्ही एक निर्णय घेतला की बाबा काहीतरी आपण हातपाय हलवूया आणि आम्ही पोलीस चेकपोस्टला मदत कार्य म्हणून आमची प्रोडक्ट फ्री द्यायला सुरुवात केली. त्यायोगे आम्ही एंगेज राहिलो. ही रिस्क जर आम्ही तेव्हा घेतली नसती तर कदाचित आम्हाला सस्टेन करण्यासाठी अडचण निर्माण झाली असती. त्यामुळे प्रत्येक तरुण उद्योजकाला सांगेल की आयुष्यात रिस्क घ्या. ऑलवेज स्पॉट ऑन द अपॉर्च्युनिटी.
बी ऑब्झर्वर गुड ऑब्झर्वर. येता जाता अपॉर्च्युनिटी दिसत असतात आणि बी लेट्स क्युरियस अबाउट द अपॉर्च्युनिटीज. आणि अपॉर्च्युनिटी घ्या, रिस्क घ्या आयुष्यामध्ये. रिस्क घेतल्याशिवाय म्हणजे संधीचं सोनं करा. संध्या प्रत्येकाला दिसत असतात, त्या संध्या घ्या आणि ऑलवेज स्पॉट ऑन द अपॉर्च्युनिटी. खरोखरच दोघांकडनं खूप चांगली माहिती मिळाली. मी सुदगील संवाद आंबडगोड या आमच्या चॅनलच्या वतीने आमचे दोन्ही मित्र रवी आणि निलेश यांना भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपणा सर्वांनाही सांगू इच्छितो की खरोखर मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही रिस्क घ्याल तरच पुढे जाल. आणि हे सर्व करत असताना एक मात्र लक्षात ठेवा, त्या आठवणीने या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि असंच प्रेम आमच्यावर करत राहा. आता काही भागातच आत्ताच्या कंडिशन्समध्ये जर पाहिलं तर आमचा सुदगील संवाद आंबडगोड हा चॅनल खूप चांगले चांगले अभिप्राय आमच्याकडनं म्हणजे लोकांकडनं आम्हाला येत आहेत, की त्यात लोकही सांगतात की तुम्ही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मुलांना आणि आम्हाला सांगतायत, एक एनकरेजमेंट करतायत. तर असंच आपण कंटिन्यू चालू ठेवू. आणि या दोघांना आमच्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.